आता आपण नैसर्गिक वनस्पती व प्राणी या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर या धड्याच्या पुढील विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर ह्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत आपण जसं बघितलं ब्राझील तिथल्या वनस्पती, आता आपण बघणार आहोत भारत त्याच्या वनस्पती. तर आकृती 5.3 च्या आधारे आपण खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आकृती 5.3 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. हिमच्छादित प्रदेशात कोणती वने आढळतात? कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठची वनं ही प्रामुख्याने आढळतात? कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश हा व्यापलेला आहे आणि का? आणि काटेरी व झुडपी वने ही कोठे आढळतात आणि का? पुढे जाऊया. आपल्याला भारताचा संपूर्ण ह्याच्याबद्दलचा नकाशा दिलेला आहे. विशेष करून आपली प्रमुख वन प्रकार, हिरवा प्रदेश म्हणजे वन प्रकार. तर तो कुठे कुठे आहे, तर तो कुठे कुठे आहे ते सर्व आपल्याला इथं दिसत आहे. आता माहित आहे का तुम्हाला, सन 2016च्या सर्वेक्षणानुसार ब्राझील मधील सुमारे 5831 चौकिमी भूभागाचे निर्वणीकरण हे एकाच वर्षात झालं. पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आता आपण आहोत आपल्या भारतामध्ये. तर भारतामध्ये वनांचे खालील प्रकार आढळतात. तर भारतात सुमारे सरासरी 2000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागामध्ये सदाहरित वन ही आढळतात. आता या वनातील वृक्षांची पानं ही रुंद आणि हिरवीगार असतात. बरोबर? कशी असतात? या वनातील वृक्षांची जी पानं असतात ती रुंद आणि हिरवीगार असतात. या झाडाचं लाकूड हे कठीण, जड आणि टिकाऊ असतं. उदाहरणार्थ महोगनी, शिसम, रबर इत्यादी. त्याच्यानंतर या वनामध्ये अनेक प्रकारच्या वेली आहेत आणि या वनामध्ये सार्वधिक जैवविविधता ही आढळते. तसंच भारतामध्ये 1000 ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये पानझडीची वनं आढळतात. आणि मग कोरड्या ऋतूमध्ये बाष्पीभवनानं पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतींची पानं ही वाळतात. उदाहरणार्थ आपण बघितलं तर साग, बांबू, वड आणि पिंपळ इत्यादी वनस्पती या वनामध्ये आपल्याला आढळतात. आता भारतामध्ये ज्या भागामध्ये दीर्घकाळ कोरडा उन्हाळा आणि 500 मिमी पेक्षा कमी पर्जन्य होतो अशा प्रदेशामध्ये काटे असलेले आणि झुडप छोटी छोटी असलेली वनं आढळतात. वनस्पतींची पाने आकाराने लहान असतात. उदाहरणार्थ खैर, बाभूळ, खेजडी, तसेच कोरफड, घायपात इत्यादी. हे आणि निवडुंगाचे प्रकार देखील ह्याच्यामध्ये आढळतात. निवडुंग आपल्या सगळ्यांचा परिचित आहे. तर किनाऱ्यालगत दलदलीचा जो किनारीचा प्रदेश असतो तिथे खाड्या आणि खाजणांचा भाग असतो. तिथे क्षारयुक्त मृदा आणि दमट हवामान असतं आणि अशा ठिकाणी समुद्रकाठची वनं आपल्याला आढळतात. तर मग त्यांना सुंदरीची वनं किंवा खारफुटीची वनं असं म्हणतात. आणि या वनस्पतींचं लाकूड तसंच तेलकट, हलके आणि टिकाऊ असतं. मग भारतीय हिमालयामध्ये उंचीनुसार वनांचे 3 प्रकार पडतात. कोणते बघूया. अतिउंच प्रदेशामध्ये हंगामी अतिउंच, अशा अतिउंच म्हणजे वरती असलेल्या हंगामी फुलझाडे असणारी वनं. त्याच्यानंतर मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन, देवदार, फर अशा सूचीपर्णी वृक्षांची वनं आणि पायथ्यालगतची मिश्र वन अशी आढळतात. त्यामध्ये मग सूचीपर्णी तसंच पानझडी वृक्ष असतात आणि या वनामध्ये साल वृक्षांचं प्रमाण हे जास्त असतं. साल निघतं ना सर, साल ते. त्याच्यानंतर पुढे ब्राझीलचं वन्यजीवन ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती पण आता इथे आहे. आकृती 5.4 च्या आधारे पुढील प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायची.
नकाशात दाखवलेल्या प्रजातींना नावे द्यायची. कॉन्डोर, ॲनाकोंडा, अजगर, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तांबरीन, मकाऊ इत्यादी. मग आता हे प्राणी कोणत्या प्रदेशात आढळतात आणि या वन प्रदेशामध्ये त्यांचा अधिवास असण्याची कारण काय आहेत आणि विस्ताराच्या संदर्भानं वन प्रदेशांचं हे वर्गीकरण करायचंय. आता त्याच्याप्रमाणे त्याचा नकाशा आपल्याला दिलेला आहे ब्राझीलचा, जिथं वन्य प्रदेश आहेत आणि वन्य प्राणी आहेत. तर आता दैवताचे रंग ह्याच्यामध्ये कोणत्या देशात विषुववृत्तीय वन अधिक आढळतात आणि त्याचं कारण काय असं? भारतातली कोणती वन ही ब्राझीलमध्ये आढळतच नाही आणि ब्राझील मधली कोणती वन ही भारतामध्ये आढळतात? आता कोणत्या देशात वनस्पतींची विविधता ही अधिक आढळते, त्याचा मागचं कारण काय असेल? आणि हवामान आणि वन प्रकार हा लक्षात घेता कोणत्या देशामध्ये वनांवर आधारित असा व्यवसाय भरभराटीस येऊ शकतात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो याच्यामध्ये आता आपण तुम्ही भौगोलिक कारण द्यायचे. ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागामध्ये पाऊस अतिशय कमी पडतो आणि ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. अर्थात मी अगोदर पण ही सूचना दिलीच होती. वारंवार प्रत्येक अशा छोट्या म्हणजे थोड्या वेळाने मी उपक्रमामधून सूचना देते की आपल्या पाठ्यपुस्तकाच्या खालचा जो स्वाध्याय आहे तो सुद्धा आपल्या उपक्रमात त्यातले प्रश्न मी वापरलेले आहेत. तर अर्थात ते तुम्हाला लिहायचे आहे. चला पुढच्या विभागात जाऊ.